आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे की नाही, आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी मॉडेल पाहायला मिळालं पुढे आपण भविष्यात काय करावं की नाही. ते असताना कृषीप्रधानच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं नियोजन बघा त्यांनी करण्यात आलेलं आहे. मग आता त्यामध्ये बघा बाबांना असं वाटतं बरं का, त्या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक रासायनिक खतं रासायनिक औषधं त्या ठिकाणी असतील की नाही. मग त्यामध्ये की आपल्या बघा पारंपरिक शेती बघा, पारंपरिक शेती जी अत्यंत महत्त्वाची आहे, जिला सेंद्रिय शेती म्हणतात, सेंद्रिय शेती म्हणतात, जी या मानवी प्रकृतीला जीवनाला आवश्यक आहे बघा. कारण काय झालं, या रासायनिक खतांना औषधांमुळे काय झालं, अनेक आजार रोग बघा निर्माण झाले शादी, आणि त्याचे परिणाम बघा या ठिकाणी अनेकांना भोगावे लागत आहेत. कारण रासायनिक खतांना औषधातून काय तयार होतं, विष का अमृत तयार होतं सांगा ना, नाही. म्हणून पारंपरिक शेती किती महत्त्वाची, सेंद्रिय शेती. आताच बघा आम्ही त्या बघा गुजरातमध्ये गेलो. गुजरातमध्ये सुंदर बघा असं गायींच्या माध्यमातून शेतीची नोंद करण्यात आली. एक गाय 1 एकर शेती, किती, 1 गाय 1 एकर शेती बघा, म्हणजे 10 एकरपर्यंत बघा त्या ठिकाणी ती कामात येऊ शकली अशाची गोमूत्र निशाणाच्या माध्यमातून. असं एवढेच नव्हे तर पण म्हणतो ना, वदनी कवळ नाम घेता श्रीहरीचे, सहज हवं तसे नाम घेता फुकाचे, जेवण करिता जीत अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर बने नव्हे जाणीचे यज्ञ कर. सर्वांना प्रसादाची व्यवस्था केली भाई म्हणून अखंड वारांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू आहे. म्हणून जे अन्नदाते या ठिकाणी अन्नदान करून सर्व भाविकांना प्रसादाचा गगनी मानाच्या प्रसाद लाभ करून देत आहेत. अशा अन्नदात्यांचं आणि नियोजन ज्यांनी केलं अशा नियोजनकरांचं अर्थात आमचे समितीमध्ये असलेले आमचे बाबासाहेब थोरात आणि आमचे दिलीपराम त्यांचे सहकार्य, जर यांचे टाळीवाजून अभिनंदन या ठिकाणी शाळेत. म्हणजे गगनगिरी महाराजांच्या या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक संधी काय प्रत्येका अनेक संधी बघा प्राप्त करण्याची संधी म्हणजे वेळ या ठिकाणी ती कोणत्या काळावर, पर्वकालावर अधिक माशाच्या बघा पर्व लक्षात प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जे या संधीचं सोनं करून घेत आहे, मग सत्संग असेल, प्रसाद असेल, कृषी प्रदर्शन असेल, मार्गदर्शन असेल, हवन असेल, अशा प्रत्येक उपक्रमामध्ये जे सहभाग घेऊन महाराजांचा या कार्याचा किंवा उपक्रमाचा लाभ घेत आहेत, अशा सर्व भक्तांचे टाळी अभिनंदन, त्यांना धन्यवाद. म्हणजे इथे कशा सुकाळ आहे, इथे काय सुकाळ आहे, मग आनंदाचा पुण्याचा वाक्य. म्हणून बाबांना अतिशय आनंद वाटला या सोहळ्याचं बघा या ठिकाणी वैभव, कारण महाराजच वैभव संपन्न होते की नाही. म्हणतात राज्याची कांता काय भीक मागे अशा माध्यमात बघा या ठिकाणी या सोहळ्याचं कार्य की बाबांच्या नावाला शोभेल, केगडी महाराजांच्या नावाला शोभेल, परंपरा शोभेल असं आयोजन नियोजन यांनी करण्यात आलेलं आहेत. आणि ज्यांनी ही भूमी उपलब्ध करून दिली की नाही, त्यांचं नाव काय म्हणले, ही भूमी गुंजाळ हां, ज्यांनी एक भूमी बघा, नाव काय त्यांचं, हां राजीव ज्यांनी भूमी या सोहळ्यास उपलब्ध करून दिली जात, त्यांचाही टाळी वाजून आपण लक्षात येईल. म्हणजे अनेक प्रकारच्या बघा माध्यमातून पुण्यकर्म संधी बघा आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहेत. म्हणून खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहात. एक आठवण पण बाबांना बघा, जसं आमच्या विवेकानंद नाही का मुद्दा मांडला होता, आपले बघा आबासाहेब थोरांचे पिताश्री बघा आमचे संभाजीराजे बघा, संभाजीराजे थोरात. ती एकदा बघा वेरूळ आले तर बरं का, मस्त सफरी ड्रेस होता बरं का, तर आम्हाला अजून आठवण बरं का, सफरी ड्रेस मस्त घातलेला होता संभाजीराजांनी. आणि मग सहज त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि सहज विषय निघाला की आपल्या गुरुकुलच्या विद्यार्थी दुधाची व्यवस्था झाली पाहिजे, असाच बाबांनी मुद्दा मांडला त्यांना. मग त्यांच्या काय मनात आलं बरं का, त्यांनी 2-3 गाईच पाठवून दिल्यावर काय केलं, 2-3 गाईच पहिले पाठवून दिल्यावर दर्शादे दर्शादे. आणि त्या गाईच्या मधून बघा प्रथमतः त्यांनी दुधाची व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाल्यावर, आणि नंतर मग तोच आपण तो वारसा पण होता ना आमचे आबासाहेब थोरात. आताच त्या ठिकाणी त्यांनी आठवण करून दिली बरं का, किती वर्षापासून, 30 वर्षापासून आमच्या आबासाहेबांनी बरं का एक सुंदर अशी परंपरा या ठिकाणी चालू ठेवली.